येथील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या मेसमध्ये वॉटर कूलरमधून पाणी पिताना लागलेल्या भीषण इलेक्ट्रिक शॉकमुळे एका 23 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला। गेल्या आठवड्यापासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या या तरुण विद्यार्थ्याने मंगळवारी अखेरचा श्वास घेतला। या घटनेमुळे महाविद्यालय परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रशासकीय सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। चैतन्य पुंडलिक चव्हाण वय 23 असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे। तो मूळचा बीड जिल्ह्यातील आष्टी येथील रहिवासी असून पुण्यातील कृषी महाविद्यालयात MBAच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता। चैतन्यचे वडील अल्पभूधारक शेतकरी आहेत। 14 मार्च रोजी रात्री जेवण झाल्यानंतर चैतन्य पाणी पिण्यासाठी वॉटर कूलरपाशी गेला होता। त्याचा मित्र अक्षय सूर्यवंशी यानं दिलेल्या माहितीनुसार वॉटर कूलर नीट थंड होत नसल्याने चैतन्यने त्याची पिन पुन्हा सॉकेटमध्ये लावली। मात्र नळाला स्पर्श करताच त्याला जोरदार शॉक लागला आणि तो तिथेच चिटकला। मागून मदतीला धावलेल्या मुलालाही काही करता आलं नाही। अखेर वीज पुरवठा खंडित केल्यानंतर तो खाली कोसळला आणि शुद्ध हरपली। विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मेसमध्ये चपला घालून येण्यास सक्त मनाई आहे। अनवाणी पायाने पाणी पिण्यास गेलेल्या चैतन्यला चप्पल नसल्यामुळे शॉकचा फटका अधिक तीव्र बसला अशी शक्यता वर्तवण्यात येते। 14 मार्चला चैतन्यला मेसमधील वॉटर प्युरिफायरचा शॉक लागला होता। त्यानंतर त्याला उपचारासाठी पुण्यातील जहागीर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। या उपचारादरम्यान काल त्याचा मृत्यू झाला। चैतन्य हा मूळचा बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील आहे। त्याचे आई वडील शेतकरी आहेत। कृषी महाविद्यालयात MBA करणाऱ्या चैतन्यचा असा मृत्यू होणं खरोखरच मनाला चटका देणारा आहे। या घटनेनंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव राजेंद्र कुमार पाटील यांनी सांगितलंय की सर्व कृषी महाविद्यालयांचे सेफ्टी ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केलेली असून या प्रकरणी कुणाची जबाबदारी आहे याचा तपास पोलीस करतायत। चैतन्यला वाचवण्यासाठी जहागीर रुग्णालयातील डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र शॉकमुळे त्याच्या मेंदूला गंभीर इजा झाल्यानं त्याची प्राणज्योत मालवली।